ठीक आहे ना. गुड मॉर्निंग सर्वांना, जय शिवराय. मी तुषार पोयाळ. आज या ठिकाणी तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास, जो तुमच्या फास्ट ट्रॅक बॅच मधला जो कंटेंट, एक महत्वाचा कंटेंट आहे, त्या ठिकाणी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मी. तर आज आपण या ठिकाणी शिकणार आहे आधुनिक भारताचा इतिहास. आता महत्वाचं म्हणजे थोडंफार मी याच्या म्हणजे सुरुवात करण्याच्या आधी थोडं सुरुवातीचं काही हे सांगतो तुम्हाला, म्हणजे काय असते, कुठून आपले हे आहे. तर पहिले आता थोडस सिलेबस वर फोकस करू आपण, ठीक आहे. याच्यानंतर पहिल्यांदा आपलं आहे कुठं, इतिहासाचा पाठ कुठं आहे, त्याच्यामध्ये काय काय येते, ठीक आहे, याच्यावर पहिल्यांदा फोकस करू आपण. सर्वात पहिले तर सिलेबस बघितला तर सिलेबस सर्वांनाच माहिती आहे, फक्त एक वेळेस क्विक रिव्हिजन म्हणून याचे 4 पार्ट पडते, ठीक आहे. पहिलं म्हणजेच काय, मराठी. मराठी हे तुमच्या 25 मार्कासाठी आहे. त्याच्यानंतर गणित, गणित 25 मार्काला. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता 25 मार्कासाठी. आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला म्हणजे सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुम्हाला 25 मार्कासाठी आहे. आता सामान्य ज्ञानचं बायफर्केशन केलं तर याच्यामध्ये आणखीन पार्ट्स पडतात, ठीक आहे. पहिलंच म्हणजेच काय, करंट. करंट यालाच काय म्हणतो आपण, चालू घडामोडी. चालू घडामोडी, ठीक आहे. चालू घडामोडी. सर्वाधिक प्रश्न जर म्हणलं जीएस वर तर कशावर येतात, किंवा सामान्य ज्ञान प्रश्न म्हणलं तर चालू घडामोडी. दुसरं सर्वात आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच काय, इतिहास. आपला घटक किती येतो, ठीक आहे, सेकंड क्रमांकावर येतो. जो आज आपण सुरू करणार आहे घटक, तो म्हणजे इतिहास. इतिहास हा सेकंड क्रमांकावर येतो. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनाने सांगतो, परीक्षेत सर्वात जास्त मार्क या सब्जेक्टवर, सामान्य ज्ञान या विषयावरती, ज्ञान या विषयावरती सर्वाधिक मार्क जर बनतात चालू घडामोडीवर. आजचा पॅटर्न पेपर म्हणजेच आजचा पेपर जर पाहिला तर आपण सर्वाधिक प्रश्न म्हणलं तर कशावरती येतात, तर आपलं काय, चालू घडामोडीवर. आणि दुसरी जर गोष्ट बघितली याच्यामध्ये काय, ते इतिहास. आणि तिसरी गोष्ट जर म्हटली याच्यानंतर, आता हळूहळू क्रम सांगतो तुम्हाला कशावर जास्त प्रश्न येतात, कशावर जास्त फोकस असतो, तर याच्यावर असतो. दुसरी गोष्ट राज्यघटना, राज्यघटना. त्याच्यानंतर येते याच्यावर भूगोल. त्याच्यानंतर सायन्स, सामान्य विज्ञान, ठीक आहे, सामान्य विज्ञान. आणि शेवटचा सब्जेक्ट म्हणजेच काय रे, इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स म्हणजेच त्यालाच लिहू आपण अर्थशास्त्र, ठीक आहे. सर्वाधिक प्रश्न म्हणलं तर चालू घडामोडी, त्याच्यानंतर इतिहासावर, त्याच्यानंतर राज्यघटना किंवा भूगोल हे खालतं वरतं होत राहतात. आणि आजकालचा ट्रेंडिंगचा विषय म्हणजे सामान्य विज्ञान, ठीक आहे. हा सब्जेक्ट पण मी शिकवणार आहे तुम्हाला, ठीक आहे, फास्ट ट्रॅक बॅच मध्ये. तर म्हणजे सर्वाधिक इतिहास, ठीक आहे, याच्यावरती बरेच प्रश्न येतात. आणि सामान्य विज्ञान. आजकाल जर तुम्ही आता वर्धेतलं तुम्हाला जर पॅटर्न समजून सांगायचं जर झालं तर वर्धेमध्ये इन एव्हरेज म्हणजेच काय, आपल्या प्रत्येक 2023 जर तुम्ही पेपर सेट बघितला आणि 2024 जरी बघितला तर या पेपर सेट मध्ये 5 प्रश्न सामान्य विज्ञानावर ठेवलेले आहेत त्यांनी, ठीक आहे. आता इथं तर 8+ प्रश्न येतात, ठीक आहे. इथं 5 प्रश्न ठेवलेच आहे वर्धेच्या. आणि जनरल ठाणे, त्याच्यानंतर पालघर, मुंबई उपनगर, बृहमुंबई, त्याच्यानंतर नागपूर, तिकडे यवतमाळ, असे काही काही जिल्हे आहे, अहिल्यानगर, असे काही काही जिल्हे आहे की याच्यावरती सर्वाधिक फोकस आहे सामान्य विज्ञान. त्याच्यानंतर अर्थशास्त्र. अर्थशास्त्रावर फोकस नाही आहे, पण फार थोडाफार, म्हणजे कधी कधी अर्थशास्त्राचे नसतात पण. आता उदाहरणार्थ सांगतो, अर्थशास्त्रात कुठे कुठे असते 4-5 टॉपिकवर, उदाहरणार्थ बँकिंग, त्याच्यानंतर वित्त, त्याच्यानंतर अर्थसंकल्प, योजना, त्याच्यानंतर ते 2-3 समित्या त्याच्या. तर याच्यावरतीच प्रश्न जास्त फिरतात, ठीक आहे. कशावरती, अर्थशास्त्रामध्ये. आणि पंचवार्षिक योजना महत्वाचं, म्हणजे याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न फिरतात. अर्थशास्त्रावर जास्त एवढा फोकस दिलेला नाही त्याने. तरी आपण काय करू, आता एक एक शिकण्याचा प्रयत्न करू. महत्वाचं म्हणजे आज आपण इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, इतिहासामध्ये सर्वाधिक जर प्रश्न म्हटले तर कशावर येतात, तर आधुनिक भारताचा इतिहास. तर आज तेच बघण्याचा प्रयत्न करणार आहे आपण, ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास हे झालं आपला सिलेबस. आय थिंक, मला माहिती आहे तुम्हाला हे सिलेबस माहिती आहे, पण जस्ट क्विक रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला फक्त एवढं सांगितलं सर्वाधिक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक अतिशय महत्वाची, आपल्या इथं म्हणजे स्टडी मटेरियल भरपूर आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे काय, आपण काय करत असतो, सर्वाधिक प्रेफरन्स कोणाला देत असतो, मराठी. कोणी पण बघितलं मराठी 23-24, 23-24, 25
25 मारणार आहे सरासरी, ठीक आहे, याच्यावर फोकस देतो. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता सर्वाधिक देतो, आणि सर्वाधिक कमी महत्व कोणाला देतो माहितीये का? याला देतो, सामान्य ज्ञानला. म्हणजेच काय, जो आपले जे सब्जेक्ट असतात त्यांना आपण फार कमी महत्व देतो, पण होते उलट एरी. आणि आता माहितीये का, मागच्या वर्षी परीक्षेमध्ये वर्धा या ठिकाणी 39 प्रश्न याचे झाले होते. कशाचे? सामान्य ज्ञानचे. मग याचे कमी कमी होतील ना. आता हे तर तुम्हाला कोर सब्जेक्ट सांगितले, पण आयोग किंवा जे समजा जी कमिटी असते ती याच पॅटर्न चालते असं नाहीच आहे. वर्धेच्या याच्यामध्ये 40-42 40-42चा पॅटर्न आहे, म्हणजे जीएस चे क्वेश्चन. मागं ते अहिल्यानगरले 72 क्वेश्चन उतरले की, ठीक आहे. मग हे आपल्याला इथं काय समजते की सर्वाधिक जर तुम्हाला जर पोस्ट जर काढायची असेल तर याच्यावर प्रश्न कशावर आपल्याला फोकस कसा करायला लागेल, तर जीएस वर, सामान्य ज्ञानवर, ठीक आहे. सामान्य ज्ञान म्हणजे त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे सर्व हे सब्जेक्ट जे आहे, चालू घडामोडी, इतिहास, राज्यघटना, भूगोल, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र याच्यावर येते. बरं, मग याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे अभ्यास करण्याची ते पण बघून घेऊ थोडक्यामध्ये. याच्यामध्ये बघा, चालू घडामोडी डेली केलं पाहिजे आपण, एकदम सोपे असं. जर नवीन असेल चालू घडामोडी डेली करा. दुसरं म्हणजेच काय, इतिहास हा सब्जेक्ट, तसं तर मी तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आता शिकवणारच आहे, आणि ते आपला फास्ट ट्रॅक. आणि इतिहास तेवढंच शिकवतो तुम्हाला की जेवढं तुम्हाला परीक्षेच्या कामात ओरिएंटेड आहे, ठीक आहे. म्हणजे एकदम भामट पसारा नाही आणि जास्त काही आपल्याला करण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, राज्यघटना, राज्यघटनेच्या कलमा वगैरे पाठ करा. भूगोल, भूगोलाची महाराष्ट्र भूगोल, भारताचा भूगोल पाठ करा. सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञान म्हणजे सामान्य विज्ञानचं बायफर्केशन केलं तर तुम्हाला याच्यावरती सर्वाधिक जास्त याच्यावर प्रश्न येतात. नाही काय म्हणजे त्याला भौतिकशास्त्र, त्याच्यानंतर केमिस्ट्री, त्यालाच काय म्हणते आता, केमिस्ट्रीवर प्रश्न येतात. रसायनशास्त्र, त्याच्यानंतर आपले जीवशास्त्र याच्यावरती प्रश्न, त्याच्यानंतर हायजीनवर प्रश्न येतात सर्वाधिक, ठीक आहे. तर हे त्याची कोर सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्र याच्यावर पण प्रश्न येतात. हे झालं, हा असा प्रिफरन्स तुम्ही द्यायला पाहिजे माझ्या हिशोबाने तरी, ठीक आहे. आता मी अनालिसिस करत असतो म्हणून तुम्हाला सांगितलं मी, ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, तुम्हाला माहितच आहे, पण तरी मी एक वेळेस रिव्हिजन म्हणून फक्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आय होप तुम्हाला माझा आवाज येत असेल, ठीक आहे. चला तर मित्रांनो, आता परत आपण मग याच्यावरती काय करू, आता भारताचा इतिहास या सब्जेक्टला हालत करू. आता महत्वाचं म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास नेमकं काय आहे, आधुनिक भारताचा इतिहास कुठून कुठपर्यंत आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बघा, आधुनिक भारताचा इतिहास, ठीक आहे. एक मिनिट थांबा, ठीक आहे. हा आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला दिसत असेल गांधीजी पासून तर हे आतमधली जी पूर्ण प्रोसेस आहे हे आधुनिक भारताचा इतिहास. मग जे आधुनिक भारताचा इतिहास सुरू कुठून होतो आणि एंड कुठं होतो, याच्यापैकी थोडक्यात जर व्याख्या जर सांगितली तर युरोप भारतामध्ये आले आणि युरोपियन भारतामधून गेले, याच्यातला जो मधातला कालावधी आहे, म्हणजे काय, येण्याचा काळ आणि जाण्याचा काळ, याच्यातला जो मधातला जो डिफरन्स आहे तो आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो आपण, ठीक आहे. आणि सर्वाधिक प्रश्न जर म्हणलं तर आधुनिक भारताच्या इतिहासावरच आहे. तुम्ही म्हणसान काही काही प्रश्न तर आम्हाला मध्ययुगीनवर आहे, प्राचीनवर आहे की, मी कुठे नाही म्हणायला लागलो, ठीक आहे. पण याच्यावरती तीन तुम्हाला ते आधुनिक ते लोधी घराणे वगैरे जे घराणे वगैरे आहे, जास्त खोलात जाऊच नका तुम्ही, ठीक आहे. खरं सांगायचं म्हणजेच काय, जे तुम्हाला आवश्यक आहे तेच करा, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला येणार पण नाही काय. दुसरी गोष्ट, जे घराणेशाही आहे ते पाठ करा. त्याच्यानंतर इमादतशाही, बरं ते तर महत्वाचं आहे, ते मिडियल मधलं काही थोडाफार पाठ तुम्हाला मी लागेल त्याची पीडीएफ देऊन देईन, ते पाठ केलं की झालं तुमचं, काही बाकी करायचं काम नाही तुम्हाला, ठीक आहे. तर महत्वाचं हे करा तुम्ही. आज सर्वाधिक प्रश्न कशावर येतात तर आधुनिक भारताचा इतिहास. आणि आधुनिक भारताचा इतिहास म्हणजेच काय, युरोपियनच्या भारतात आगमन आणि युरोपियनच्या भारतामधून निर्गमन, म्हणजे इथं जो मधातला जो पार्ट आहे त्यालाच काय म्हणतो, आधुनिक भारताचा आपण इतिहास म्हणतो. तोच आपण या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करू. चला तर आपल्या सुंदर प्रवासाला सुरुवात करणार आहे आपण, ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास महत्वाचं म्हणजे युरोपियनच्या भारतात आगमन, ठीक आहे. तुम्हाला माहित आहे, आता थोडक्यामध्ये तुम्हाला मी पार्श्वभूमी सांगतो. तुम्हाला माहित आहे हे आपली फास्ट ट्रॅक बॅच आहे, पण तरी सांगणं माझं काम आहे, ठीक आहे. तरी आपण समजून घेऊ. युरोपियनचे भारतात आगमन. बरं, युरोप भारतामध्ये येण्याचं कारण काय असेल, महत्वाचं म्हणजेच ते म्हणजे मसाले. बरं, युरोप भारतामध्येच मसाले कशासाठी आले तर बघा, याची थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊ. तर युरोपमध्ये असं आहे, सर्वाधिक समजा जे लोक प्रगत झाले किंवा ज्याच्यामध्ये प्रबोधनाचं युग चालू झालं, तर सर्वाधिक मध्ये कुठे झालं प्रबोधनाचं युग, तर युरोपियामध्ये झालं, ठीक आहे. प्रबोधनाचे युग चालू झालं, कुठे झालं प्रबोधन, यालाच काय म्हणतो आपण, प्रबोधनाचे काय झालं युग चालू झालं. प्रबोधन म्हणजेच काय रे, त्याचे थोडेसे लोक समजदार झाले, ते म्हणजे त्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतला आणि त्याला समजलं की धर्मापासून थोडेसे वेगळे जाऊन आपल्याला काहीतरी करता, म्हणजे धर्म एका साईडला असला पाहिजे ना आपलं जीवन एका साईडला असलं पाहिजे, आणि आपली प्रगती करून साध्य करून नंतर धर्म बघितला पाहिजे. हे नाही तर आपल्याकडे तोपर्यंत काय होतं, धर्मातच आपण अटकळून होतो.
दुसरी गोष्ट, प्रबोधन युग चालू झालं, नवीन नवीन शोध लागले, एक्सपिडिशन झाल्या, ठीक आहे. तर मग युरोपात असं प्रबोधन चालू असताना काय झालं की मग त्यांना एक तर तिकडे थंडी खूप पडते, थंडी पडल्यानंतर तिचा महत्वाचं त्याचं जे मुख्य अन्न आहे ते अन्न काय आहे, त्याच्यामध्ये बघा मांस, मच्छी, मटण वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. कारण शरीराला जी ऊर्जा पाहिजे असते, प्राथमिक जी ऊर्जा लागत असते ती हिट ठेवण्यासाठी ऊर्जा ती खूप जास्त लागते, त्याच्यापाशी कंझ्युम खूप जास्त असते. त्याच्यामुळे काय असते तिकडे काय झालं की म्हणजे मांस, मच्छी, काय मटण वगैरे, पीक जे काय असते, जे समजा याचे प्रकार ते तिकडे खायला लागले. आणि मग काय होते की मग तिचा परत मग तिचा शेती वगैरे करायला लागले, परत त्याच्यावर जनावर वगैरे, ठीक आहे. मग याच्यावर त्यांना प्रिझर्वेटिव्हची गरज होती. प्रिझर्वेटिव्ह म्हणजेच काय की त्याला असं अशी गोष्ट की त्याला सडू न देणे किंवा त्याच्याविषयी दुसरी गोष्ट, पहिलं महत्वाचं म्हणजेच काय, त्याला प्रिझर्व्ह करणं म्हणजेच काय की त्याला ते काही दिवसांनी बेकार नाही झालं पाहिजे मांस, किंवा ते सडलं नाही पाहिजे. आणि माहिती का, हे आपले जे मसाले असतात ते प्रिझर्व्ह असतात. दुसरी गोष्ट, चवीला पण चांगले लागतात. एखादी वस्तूमध्ये तुम्ही मसाला वगैरे टाकला ते चांगले लागतात. मग इकडे आपल्या भारतामध्ये सर्वाधिक मसाला सापडन कुठं, तर भारतामध्ये, ठीक आहे, भारतीय उपखंडामध्ये. बरं, मग पहिल्यांदा आपला व्यापार चालू होता का, तर हो, ठीक आहे. आता बघा, हे युरोपचा भाग, इकडे येते दक्षिण आफ्रिका आणि इकडे येते भारत, ठीक आहे. कदाचित तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे. इकडे हा, ओके, आपण थोडस इकडे करू. प्रबोधनाची, हे बघा, हा युरोपचा प्रदेश, इकडे दक्षिण आफ्रिका आणि इकडे आपला भारत म्हणलं तरी चालतंय, ठीक आहे. भारतात थोडंसं असं मोठा मोठा होता भारत, आपला कोणासारखा असलं म्हटलं तरी चालतं सध्याचं, ठीक आहे. तर युरोप काय करत होते की जो समजा युरोप थोडासा वरचा होता समजा असा पद्धतीचा, ठीक आहे. तर युरोप आपला जे वरचा भाग आहे तर या भागाने ये जा करत होते. महत्वाचं म्हणजेच काय तुम्हाला सांगतो, या ठिकाणी ये जा करते त्यालाच काय म्हणतो, भूवर्ग काय भूगर्भ मार्ग म्हणजेच काय, जमिनीचा मार्ग म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. तर याच्यावरून तर महत्वाचे म्हणजे इराण, इराक, इस्तंबूल, त्यालाच काय म्हणतो, आताच इस्तंबूल म्हणतो, त्याला कॉन्स्टँटिनोपल म्हणतो. आणि या मार्गाने युरोपमध्ये जात होते, आहे का नाही. हे वरचा युरोपचा प्रदेश आहे, खालचा यालाच काय म्हणू आपण युरोप, यालाच काय म्हणू आपण दक्षिण आफ्रिका, ठीक आहे. आणि यालाच काय म्हणजे भारत, ठीक आहे. भारतामध्ये जायचे, युरोपियन जायचे, इथे यायचे, मसाला खरेदी करायचे, मसाला वापस न्यायचे. इथं महत्वाचं कोणता, मला इराण, इराक आणि इथं काय एक इस्तंबूल शहर होतं. कोणतं शहर होतं, इस्तंबूल. आताच जे इस्तंबूल, तुम्ही टायगर जिंदा आहे, बेबी, त्याच्यानंतर दुसरे पठाण, जे स्पाय पिक्चर आहे त्या स्पाय पिक्चर मध्ये इस्तंबूल सांगते, ठीक आहे. उदाहरणार्थ इस्तंबूल म्हणजेच काय, इथं इस्तंबूल, नेपाळ हे का बरं दाखवले जाते, कारण इथं स्पायचं हब आहे. आणि इथून का बरं हब, का बरं, तर इथून जाणं येणं तुम्हाला शक्य खूप लवकर होते. तर इथं एक इस्तंबूल, यालाच काय म्हणतो, कॉन्स्टँटिनोपल म्हणतो आपण, कॉन्स्टँटिनोपल, कॉन्स्टँटिनोपल नावाचं एक शहर होतं. आणि तिथूनच जायचं असते आपल्याला, की इथून जायचं म्हणलं की कॉन्स्टँटिनोपल मधून जायचं आहे. आणि यालाच त्यावेळेस काय म्हणून खुशकीचा मार्ग सुद्धा म्हणत होते. कशाचा मार्ग, खुशकीचा. काय झालं याला, खुशकीचा मार्ग, या कॉन्स्टँटिनोपललाच काय म्हणतो आपण, खुशकीचा मार्ग. कारण तिथून जाणं येणं तिथूनच व्हायचं, ठीक आहे. हे कुठं होतं कॉन्स्टँटिनोपल, तर आपण आताच काय इस्तंबूल, यालाच काय म्हणतो आपण, इस्तंबूल म्हणतो आता, ठीक आहे. लक्षात ठेवा, कॉन्स्टँटिनोपल. त्यावेळेस इथं काय झालं होतं, झालं असं की 1400 जवळपास 1453 ला एक ऑटोमन तुर्की, कोण, ऑटोमन तुर्की नावाचा एक राजा, यंग राजा, 20, 21, 22 वर्षाचा राजा होता, एकदम खतरनाक असा राजा. तिथे सत्ता आली, ऑटोमन तुर्काची सत्ता आली कधी, 1453 मध्ये. कुठं, तर इथं कॉन्स्टँटिनोपल, याला इस्तंबूल, म्हणजे त्याला खुशकीचा मार्ग, तिथून व्यापार चालत होता, भूमार्ग, ठीक आहे. तर भारतामधून मसाले न्यायचे, इथं टाकायचे, समजा प्रिझर्वेटिव्ह म्हणून. हे पहिल्यांदाच व्यापार चालू होता. असं नाही की पहिले व्यापार चालू नव्हता पण नंतरच शोध लागला आणि नंतर त्याला हे, ठीक आहे, असं कसं काही नाही. तर पहिल्यांदाच व्यापार चालू होता इस्तंबूल मार्गे. सर्व ऑटोमन तुर्कांनी त्याची सत्ता आली 1453 ला. आणि ऑटोमन तुर्क असा यंग राजा होता, खतरनाक राजा होता, तुमच्यासारखा आमच्यासारखा राजा होता, खतरनाक बिलकुल. त्याने काय केलं, जो व्यापार होता आणि युरोपांचं त्याच्यासोबत पटे नाही भाऊ,
महत्वाचं म्हणजे काय, युरोपियनचं युरोप झाले ख्रिश्चन आणि हे झाले, हे यांना पहिल्यापासून धर्मात प्रचार करण्याची सवय कोणाचं, युरोपियनना, आणि याला काही ते पटेने. हे होतं तुर्की. याच्यामध्ये झालं याचे मतभेद, आणि हा एवढा यंग राजा होता, त्याने सांगितलं, त्याने फतवाच काढला की याच्यानंतर जो कोणी माझ्या जमिनीवर म्हणजे इंग्रज पाय ठेवून त्याला मी कापूनच काढीन भाऊ. एवढं खतरनाक काम होतं कोणाचं, ऑटोमन तुर्कीचं. आणि एवढा खतरनाक होता, त्याने जसा म्हणला तसा शब्दच पडला. मग लोक भ्यायला लागले ना, लोक भिवू लागले त्या गोष्टीला की मी जर तिथे गेलो मला मारूनच टाकतील. मग लोक येण कसे, मग हा झाला व्यापारी मार्ग बंद. कधी झाला, 1453 पासून. कोण आला, तर ऑटोमन तुर्की आला. यंग राजा होता चांगला, 22-23 वर्षाचा, म्हणजे 21-22-23 वर्षाचा आता, ठीक आहे. तर एक राजा होता, त्यानं हे फासा फेकल्यानंतर हा मार्ग बंद झाला, आणि त्याला काही अशी गरज नव्हती. आणि त्याचा वाला तो व्यापारी इकडे हुस लागला होता ना, ठीक आहे. मग त्याच्याबद्दल काही नाही. मग समोर बघू आपण. आता बघा मग युरोप. आता युरोपमध्ये झालं, त्याच्यानंतर युरोपमध्ये आता तिथं तिची जी अर्थव्यवस्था होती, अर्थव्यवस्था ती सर्व अर्थव्यवस्था भारताच्या मसाल्याची किंवा भारताच्या व्यापारावर अवलंबून होती. आता भारतासोबत जर व्यापार तुटला, मग हिची अर्थव्यवस्था डबकाडी झाली. डबकाडीच म्हणजेच काय, तिची अवस्था कोलमडली. तिच्यावरती महत्वाचं मग तिकडे प्रेशर वाढलं की मग आता आपल्याला मसाले तर लागेल किंवा व्यापार तर करायचा आहे भारतासोबत. मग आता भारतासोबत जर व्यापार करायचा असेल तर आपण तर जमिनीच्या मार्गे जाऊ शकत नाही. मग मार्ग कोणता आहे, तर लोकांना समजलो, जे व्यापार करणारे जे भारतात पहिले आले होते त्यांना माहित होतं की भारताला समुद्र लागून आहे, इकडून आहे का नाही, इकडून समुद्र म्हणजे काय, सी लागून आहे किंवा समुद्र लागून आहे. त्याच्यामुळे भारताला समुद्र आहे आणि इकडे पण आपल्याला समुद्र आहे आपल्या खाली, म्हणजे कुठंतरी हे समुद्र एका ठिकाणी मिळतील, ठीक आहे. मग याच्यासाठी मग काय झालं, तर एक्सपिडिशन चालू झालं. एक्सपिडिशन म्हणजेच काय रे, यालाच काय म्हणतो आपण, एक्सपिडिशन म्हणजेच काय, समुद्र पर्यटनी किंवा समुद्र सफरी चालू झाल्या. यालाच काय म्हणतो आपण, समुद्र सफरी, ठीक आहे. समुद्र सफरी, समुद्र सफरी चालू झाल्या. आता समुद्र सफरीमध्ये दोन देश खूप आघाडीवर होते, आणि बायचान्स त्याच वेळेस असं झालं होते की लोकांनी काय केलं होतं की त्यावेळेस जे कंपॉस असते, कंपॉस म्हणजे ते आपलं ते पेन पेन्सिल वगैरे ठेवण्याचं नाही, कंपॉस म्हणजेच ते दिशादर्शक यंत्र म्हणतो आपण त्याला. दिशादर्शक यंत्र खूप त्याला सूची म्हणतो, ठीक आहे, किंवा दिशादर्शक यंत्र म्हणतो. हे खूप प्रगत झालं होतं किंवा डेव्हलप केलं होतं त्यावेळेस. आणि त्याच्यामुळे काय झालं की सागरी समुद्रासाठी सूची यंत्र खूप महत्वाचं ठरलं. आणि याच्यामध्ये दोन देश आघाडीवर होते. कोण होते, एक होता स्पेन, स्पेन, आणि दुसरा होता पोर्तुगीज. पोर्तुगीज, ठीक आहे. आता पोर्तुगीजांले आता यायनी पण दोघा जणांनी वाटून घेतले. पोर्तुगीज काय म्हणे, आम्ही पूर्वेकडे संशोधन करतो म्हणे, पोर्तुगीज पूर्वेकडे म्हणणार, आणि स्पेन काय म्हणे, आम्ही पश्चिमेकडे संशोधन करतो म्हणे, ठीक आहे. आता बघा, हे पूर्व साईड, हे पूर्व, ही कोणती रे, पश्चिम. ही पश्चिम साईड, ही पूर्व साईड. पोर्तुगीज काय म्हणाले की आम्ही पूर्वेकडे संशोधन करणार, आणि स्पेनवाले काय म्हणाले, आम्ही इकडे जाणार. कुणीकडे जाणार, तर आम्ही पश्चिमेला जाणार. हे असं त्यांचं ठरलं. मग आता करता करता मग आता याच्यातून काय वेगवेगळे एक्सपिडिशन व्हायला लागलं. एक्सपिडिशन म्हणजे सागरी सफरी व्हायला लागले, ठीक आहे. मग याच्यातनीच 2-3 लोक आले असे समोर. एकाला बार्थोलोमेव डायस, दुसरा कोलंबस, त्याच्यानंतर अमेरिगो वेस्पुसी, वास्को द गामा. आता आपल्याला फक्त एकच माहिती आहे, ते म्हणजे कोणता, वास्को द गामा. हे थोडक्यात पार्श्वभूमी तुम्हाला समजावून सांगायचं याच्यासाठी की आपलं विजन क्लिअर झालं पाहिजे, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला कोणती जरी परीक्षा असली तर तुमचं त्याच्यामध्ये झालं पाहिजे. आता समोरचं बघू आपण, ठीक आहे. हे तर झालंच आपलं. हा, आता बघा महत्वाचं म्हणजेच काय, याच्यामध्ये 14 जण, या एक्सपिडिशन मध्ये 14 जण होते. कोण कोण, एक बार्थोलोमेव डायस, मी पहिल्यांदा आपण लिहून घेऊ, ठीक आहे. पेन कोणता दिसते, ठीक आहे. एक इथं आपण 4 लिहून घेऊ नाव, ठीक आहे. अरे पेन तर चेंज केला ना. हा, बार्थोलोमेव डायस, बार्थोलोमेव डायस. दुसरा होता या ठिकाणी बघा, कोलंबस. पहिले लिहून घेऊ आपण, कोलंबस. त्याच्यानंतर तिसरा होता अमेरिगो वेस्पुसी,
अरे यार, अमेरिको व्हेस्पुसी. आणि चौथा एक व्यक्ती होता वास्को द गामा. वास्को द गामा हे 4 लोक होते. ठीक आहे. बार्थोलोमेव डायस कधी आला तर या ठिकाणी बघा 1487. हा कधी आला तर 1492. हा 1495. आणि हा कधी निघाला होता सागरी सफारी 20 मे 1498. ठीक आहे. आता बार्थोलोमेव डायस, ठीक आहे, महत्वाचं म्हणजे याचं महत्वाचं म्हणजे आपण कारण वगैरे बघितलं. ठीक आहे. भारत युरोप येण्याचे म्हणजे हे कारणे होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे काय होते रे? कारणे. आणि या कारणातूनच भारताचा म्हणजे सागरी मार्गाचा शोध लागला. भारताचा शोध लागला. भारत पहिलेच अस्तित्वात होता. भारतासोबत व्यापारही चालू होता पहिल्यांदा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता समजलो आपण याच्यामध्येच. ठीक. पहिलं महत्वाचं म्हणजे काय? बार्थोलोमेव डायस 1487. आता बार्थोलोमेव डायस असं झाला की हा पहिला पोर्तुगीज. आता पहिला पोर्तुगीज होता, इथं लिहून घेऊ आपण. ठीक आहे. हा कोणता होता रे? पहिला पोर्तुगीज. पहिला पोर्तुगीज जो की सागरी सफारीसाठी निघाला. आणि सागरी सफर करणारा कोण होता? तो पहिला पोर्तुगीज हाच होता. हा पहिला व्यक्ती होता. पहिला व्यक्ती की जो की भारताच्या शोधात निघाला होता. पहिलाच व्यक्ती होता. आणि होता पोर्तुगीजांचा पहिला व्यक्ती. आणि माहिती का, इथून आला युरोप कडून आला असा आला. याच्याकडे कोणी पोर्तुगीज कोणीकडे करत होते? पूर्व साईडला. ठीक आहे. पूर्व साईडला करत असल्यामुळे हे आला. आणि इकडे होतं आपला इंडिया. ठीक आहे. तर इकडे आल्यानंतर पोर्तुगीज काय झालं, ते असे आले, असे जहाजाने. याला पूर्व साईडला जहाज होतं. पूर्व साईडला जाता त्याची जहाज इथे येऊन थांबली. ठीक आहे. कुठं? इथं. ठीक आहे. ऍक्च्युली बार्थोलोमेव डायस याचं लग्न झालं होतं. तुला सांगतो याची कहाणी. बार्थोलोमेव डायसचं झालं होतं लग्न. आणि याची बायको लयच खतरनाक भाऊ. बायकोसोबत नेहमीच भांडणं व्हायचे. कोणाचं? बार्थोलोमेव डायसचे. मग बार्थोलोमेव डायसने काय केलं की मग आता घरी सांगत. आणि एक दिवस मीटिंग ठरली की पोर्तुगीजांची की तिचा त्या मीटिंग असं सांगितलं. रातच्या दौंडी झाली गावामध्ये की उद्या मीटिंग होणार आहे, मीटिंगला सर्वजण उपस्थित राहा. आणि हा पहिलेच कंटाळून होता आणि गेला त्या मीटिंग मध्ये. आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला एक्सपिडिशन करायचे, सागर सफारी करायची. कोणी जर तयार असेल तर सांगा की आम्ही त्याला जहाज वगैरे उपलब्ध करून देतो, खलाशी वगैरे देतो, त्यांनी आपल्या येणं जायचं. ठीक आहे. तर हा पहिलेच उभा झाला. म्हणे ही रोजची कटकट भांडणं केल्यापेक्षा मी जातो म्हणे 3-4 महिने तिकडे फिरून येतो म्हणे. तर ठीक आहे बा म्हणे. मग त्याला काय केलं, बार्थोलोमेव डायसला पाठवलं. आणि याच्यासोबत खलाशी पण पाठवले. आता बार्थोलोमेव डायस पहिलेच कंटाळून, पण खलाशी त्याला तर लहान लेकर आहे ना. ठीक आहे. तर मग झाले 1-2 महिन्यामध्ये ते कुठे पोहोचले? इथून निघाले. आता इथपर्यंत येऊन पोहोचले. इथपर्यंत आल्या त्याच्यात थोडीशी त्याला जमीन दिसली. त्याला झाला आनंद झाला. आणि तेवढ्यात तीच वादळ वगैरे सुटले होते. तर मग ते काय म्हणे, जमिनीचा आपण आसरा घेऊ. पहिल्यांदा इथे उतरले. तर इथं उतरल्यानंतर हे काय म्हणतात, दक्षिण आफ्रिकेचे टोक. इथं काय आहे? दक्षिण टोकाला. कोणत्या? दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला. दक्षिण आफ्रिका आहे. ठीक आहे. दक्षिण आफ्रिकेचा दक्षिण टोकाला. आणि तिथं थांबले. आणि तिथंच मग तिथं खूप जोराने वादळ आलं. तर मग तिचं काय म्हणतं, त्याला स्ट्रॉम म्हणतो आपण. ठीक आहे. केप ऑफ स्ट्रॉम इथं म्हटलं जाते. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? केप ऑफ स्ट्रॉम. पहिल्यांदा केप ऑफ, ठीक आहे, स्ट्रॉम. केप ऑफ स्ट्रॉम म्हणलं जाते. म्हणजेच काय? वादळ असं म्हणलं जातं. केप ऑफ स्ट्रॉम. याला या पॉइंटला नाव काय दिलं? स्ट्रॉम नाव दिलं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच इथसा जो होता बार्थोलोमेव डायस, हा थांबला. यांनी काय केलं, तिचा आसरा घेतला. त्याला वाटलं हे वादळ वगैरे जाऊ द्यायचं. रातच्या 2-3 मुक्काम केले याने. ठीक आहे. याले जे याच्यासोबत जे खलाशी होते, जे पाणी मागं खेचणारे. ठीक आहे. तर यायला येऊ लागली घरची आठवण. घरची आठवण येऊ लागली. म्हणजेच काय, यांची जे लेकर बाळ होते ते असं वाटवलं आपली बायको, आपले लेकर, आपले आई वडील कसे असन, काय असन, काय खात असन, जगत कशी असन, आपली आठवण येत असन. आणि साहजिक आहे, सर्व माणसंच भाऊ इथं. आणि बाकी कोणाची आठवण येणार आहे? तर मग घरच्याचीच आठवण येणार आहे. तर मग इकडे आल्यानंतर असं झालं की मग हा काय म्हणे, हा तर पहिल्यांदाच बायकोला त्रासून होता. कोण देव तराशा माणूस म्हणजे काय बार्थोलोमेव डायस. ते काय म्हणे, चला म्हणे आणखीन आपण समोर जाऊ. आणि हे लोक काय म्हणे, नाही म्हणे, असा रात्री झोडपला भाऊ.
त्या सर्वांनी मिळून कुणाला बोर्थोलोमेव डायसला, त्याच्यानंतर मग बोर्थोलोमेव डायस म्हणे नाही म्हणे आता आपण खऱ्याकडे जाऊ म्हणे. त्याला माहित आहे की आपण काय हो म्हणलं नाही, आज आता इथंच मारते समुद्रात फेकून देते म्हणून हे लोक लय खतरनाक झालं त्याचं भांडण. मग यालाच काय म्हणतो आपण, केप ऑफ स्ट्रॉम म्हणतो आपण. ठीक आहे. हा वापस गेला आणि राजाला जाऊन सांगते की असं असं झालं म्हणते. ठीक आहे. मग राजा म्हणते हे तर गुड न्यूज आहे म्हणते, हे तर लेटेस्ट न्यूज आहे म्हणते, हे तर गुड न्यूज आहे. मग गेलाच काय म्हणते, केप ऑफ गुड होप. यानं काय नाव दिलं मग राजानं तिच्या, केप ऑफ गुड होप. केप ऑफ गुड होप, केप ऑफ गुड होप नाव दिलं. ठीक आहे त्याला. आणि यालाच काय म्हणतो, आशेचे भूशिखर. मराठीमध्ये काय म्हणते रे, आशेचे भूशिखर. आशेचे भूशिखर. ठीक आहे. आशेचे भूशिखर म्हणजेच काय, केप ऑफ गुड होप. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. याला 3 नाव आहे, केप ऑफ स्ट्रॉम, त्याच्यानंतर केप ऑफ गुड होप, त्याच्यानंतर आशेचे भूशिखर. ते मग तिथपर्यंत गेला आणि तू लय चांगलं झालं. तिथून तर आपल्याला तिथपर्यंत तरी शोध लागला ना आपल्याला, की दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या टोकापर्यंत गेलो. मग त्यालाच त्यांनी नाव दिलं केप ऑफ स्ट्रॉम. ठीक आहे. तर समोरचं बघू याच्यानंतर आपण. हे झालं, हा पहिला व्यक्ती. कुठं केप ऑफ गुड होप पर्यंत येणारा कोणता व्यक्ती, ठीक आहे, केप ऑफ गुड होप म्हणजे काय, दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकावर. ठीक आहे, दक्षिण आफ्रिका पर्यंत येणारा पहिला व्यक्ती होता. कोण, आपला बोर्थोलोमेव डायस. 1487 ला आला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा वापस गेला, याला चांगलं आपण मारलं, बदललं गेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक व्यक्ती आला, तो म्हणजेच काय रे, कोलंबस. कोलंबस काय म्हणते, आता कोलंबस होता स्पेनचा. हा कुठचा होता, स्पेन. स्पेन. आणि तुम्हाला सांगितलं स्पेनकडे कोणतं काम होतं, स्पेनवाले इकडे जाणार, कुणीकडे, पश्चिम साईडला. मग आता हे इकडे आपलं युरोप, सॉरी परत आपण त्या डायग्राम वर, युरोप, दक्षिण आफ्रिका, इकडे कोणता, भारत. ठीक आहे. आता हे तुमच्या पाठच करून टाकतो मी. ठीक आहे, तुम्ही विसरणारच नाही आयुष्यभर. ठीक आहे. इकडे काय, युरोप, इकडे दक्षिण आफ्रिका, इकडे भारत आपला. ठीक आहे. आता इकडचे स्पेनवाले जे लोक होते, स्पेनवाले लोक आता इकडे, आता हा भाग जर पडला, हा इकडे पोर्तुगीज इकडे जाणार, स्पेनवाले इकडे येणार. स्पेनला काय वाटलं होतं, स्पेन थोडीशी जास्त हुशार होते, थोडे जास्त, म्हणजे जास्त अभ्यास करणं, माहिती ना तुम्हाला, जास्त अभ्यास करणं, थोडेसे जास्त दिमाग लावते. अभ्यास तेवढाच करा की जेवढा परीक्षेला आहे. तर इकडे याने काय केलं, जास्त दिमाग लावला. याला काय वाटलं की पृथ्वी हा गोल, आपण जर इकून गेलं तर भारत तिकून लवकर भेटेल. ठीक आहे, साहजिक आहे. त्याला तसं वाटणे बी साहजिक आहे, कारण कोणी पृथ्वी पाहिलीच नव्हती. ठीक आहे, परिक्रमा केलीच नव्हती. तर हे गेलं बोर्थोलोमेव डायस, म्हणजेच काय आपला, त्याचं नाव काय, कोलंबस. कोलंबस गेला या मार्गाने, म्हणजे पश्चिमेकडे गेला. पश्चिमेकडे जाता 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 असा निघाला, आणि इथं त्याला एक खंड लागला. मग त्यालाच काय म्हणतो, उत्तर अमेरिका म्हणतो आपण. यालाच काय म्हणतो रे, सॉरी, उत्तर अमेरिका. ठीक आहे. उत्तर अमेरिका खंडाचा शोध लागला. आणि उत्तर अमेरिका खंड शोध लागल्यानंतर पहिले तर याला माहितीच नाही हे अमेरिका खंड आहे काय. आणि तिथे जे लोक दिसते ते निग्रो लोक, तर भारतातले लोक काही एवढे काढे नाही, पण त्याला वाटलं की झाले असं मग काढे, काय सांगते ते. ठीक आहे. मग अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्याला लोक दिसल्यानंतर त्याला खूपच आनंद झाला. कोलंबस एवढा आनंद नसला, भयानक आनंद झाला. तर मग त्यानं तिचे जे लोक होते त्याला नाव दिलं रेड इंडियन. ठीक आहे, काळे आहेत आणि रेड कोण दिलं त्याच्यामधलं आता काय माहित नाही आपल्याला, कदाचित मेलानिनचं प्रमाणामुळे दिलं असेल त्याने रेड इंडिया. तिच्या नावाला तिचे लोक आहे त्यांना रेड इंडियन नाव दिलं. आणि खूप आनंद झाला की मी भारतात शोध लावला. खाली उतरून पाहिजे भाऊ, मसालेच नाही ना, व्यापार नाही, काही नाही. मग त्याला नाव सांगता नाही, लेनदेन नाही. पण त्याला वाटलं की अमेरिका म्हणजे हे भारतच असला पाहिजे, मग कुठेतरी मसाले कुठेतरी असले पाहिजे. हा वापस गेला. हा, तर मग याने शोध कुठे लावला, हे गेले पश्चिमेकडे, पश्चिम. आणि उत्तर अमेरिकेच्या टोकावर जाऊन उतरला. आणि उत्तर अमेरिकेचा शोध कोण लावला, तर यानं लावला, कोलंबसनं लावला. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजेच काय, आता याची पण एक कहाणी आहे, खतरनाक स्टोरी आहे याची पण. ठीक आहे, कोणाची, कोलंबसची. कोलंबस तुम्हाला एक थोडस डीप मध्ये घेऊन, म्हणजे आजच्या दिवसच नाही, थोडस डीप मध्ये. ठीक आहे, कारण काही गोष्टी माहित असल्या पाहिजे, म्हणजे थोडस व्हिज्युअलेशन जर चांगलं असेल, हे थोडी स्टोरीज आहे, बाकी काहीच नाही. इथे इसाबेला नावाची हे होती राणी. कोणती रे, इसाबेला. ठीक आहे, इसाबेला फार सुंदर होती, पाहिले, भयानक सुंदर. इसाबेला नावाची एक राणी होती, फार सुंदर होती. आणि ती स्पेनची राणी होती. राणीने काय म्हणत, त्यांनी त्यावेळेस हे पोर्तुगीज गेले, मग राणीच्या मनात, आणि शेवटी बाईला ईर्ष्या कशी खतरनाक असते, त्या पद्धती इसाबेला ईर्ष्या झाली. आणि इसाबेला फार सुंदर होती. आणि हा भाऊ संट्या, कोण, कोलंबस,
कोलंबस म्हणजे याचं लग्न झालं नव्हतं आणि हा खूप त्याच्यावर म्हणजे प्रेम करायचा इसाबेलावर. मग इसाबेलाने एक हे घेतली, ते आपलं काय म्हणते सभा घेतली, परत एक सभा घेतली इसाबेलाने आणि सांगते पोर्तुगीज गेले, मग आपल्याला झालं पाहिजे, आपणही शोध घ्यायला पाहिजे, आपण आता इकून जायचं. आणि कोण तयार आहे? हा फुल फिदा होता ना भाऊ, कोण? कोलंबस उभा राहिला. तेव्हा ते मैं जाऊंगा कहा पे? ढूंढने, एक्सपिडिशन करणे जाऊंगा मैं. इसाबेला म्हणे जाय, तुला मी 3 जहाज दिले, 3 जहाज प्लस 90 प्रवासी दिले म्हणजे सोबत त्याच्या, तू जा म्हणे शोध लावूनच आहे. ठीक आहे. हा याला काहीच नाही, हा तर प्रेमा खातर निघून गेला आणि लावला शोध कशाचा? तो उत्तर अमेरिकेचा शोध लावला. ठीक आहे. वापस आला. वापस आल्यावर काय म्हणते? मी शोध लावला म्हणते, भारताचा शोध लावला, भारताचा शोध लावला. वापस आला. मग इटलीच्या लोकांवर काय, इटली हे आता मग त्याच्यानंतर एक अमेरिको व्हेस्पुसी नावाचा व्यक्ती होता, याला काही विश्वासच बसे ना, यानं भारतात शोध लागला म्हणून. ठीक आहे. याला विश्वासच बसे ना की यानं भारतात शोध लावला म्हणून. आता अमेरिको व्हेस्पुसी होता, इटलीचा होता. हा कुठचा होता? इटली. ठीक आहे. इटलीचा व्यक्ती होता आणि इटलीचे लोक तिथून निघाले आणि म्हणते की आपण एक वेळेस पाहूनच येऊ म्हणते, याने भारतात शोध लावला असतात मग आपण मसाले तरी घेऊन येऊ म्हणते. हे व्यापारीच होते. आले 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 आणि इथपर्यंत येऊन ठेपले. ठीक आहे. ठेपल्यानंतर त्याला दिसलं आणि हा अमेरिको व्हेस्पुसी हा पहिली बी भारतामध्ये आलेला होता. उदाहरणार्थ जे भूभाग चालू होता ना, ठीक आहे, लहान असं थोडासा, उदाहरणार्थ म्हणजे काय, आपण कसं लहानपणी आपल्या आजी आजोबासोबत किंवा आई वडिलांसोबत आपण बाजारात जातो, तशा टाईपचा तो आला असेल कदाचित भारतामध्ये. याला माहित होतं की किंवा यानं अभ्यास केला असेल की हे असे लोक, त्याच्या आई वडिलांनी त्याला ज्ञान दिलं असं, याला भारताविषयी माहिती होते की इथचे लोक असे आहे, इथं असं असं आहे. यानं आईजी आजोबापासून त्या गोष्टी ऐकल्या, त्याला माहित होतं आणि यानं गेला अमेरिका व्हेस्पुसी गेला आणि याला समजलं की त्या ठिकाणी की तो भारत नव्हे. मग त्यानं आता मग याला नाव काय द्यायचं? तर याच्याच नावावरून म्हणजेच काय, अमेरिगो नाव आहे, तर त्याचं नाव काय ठेवलं रे? अमेरिका. अशा पद्धतीने अमेरिकेचा शोध कोण लावला? कोलंबसनं. नाव कोणाच्या याच्यावर ठेवलं? तर अमेरिगो याच्यावरून नाव ठेवलं. ठीक आहे. नाव जर म्हणलं कोणाच्या याच्यावर ठेवलं तर अमेरिको व्हेस्पुसीच्या याच्यावरून नाव मिळालं. ठीक आहे. महत्वाचं म्हणजे आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाऊ, ठीक आहे, म्हणजे वास्को द गामा. आता हा तर आपला फेवरेट माणूस आहे. चला, कारण प्रश्न आयोगाने कुठे विचारलेले? वास्को द गामा, 20 मे 1498. बघा, वास्को द गामा महत्वाचं म्हणजेच काय, आता आपल्यापाशी हा पोर्तुगीज खलाशी कोणता आहे? सुद्धा पोर्तुगीज. ठीक आहे. आणि पहिला निघालेला कोणता? पोर्तुगीजच होता. मग पोर्तुगीजाने पहिले मॅप बनवून ठेवला ना. पोर्तुगीज कुठे आलते? हे केप ऑफ गुड होप. केप ऑफ गुड होप पर्यंत येऊन गेले होते. मग याचा नकाशा असा ना त्याच्यापाशी. ठीक आहे. इथपर्यंत येण्याचा जो नकाशा आहे, इथपर्यंत जो झालेला एक्सपिडिशन आहे, तर नकाशा होता. ठीक आहे. मग हा काय म्हणते, मी त्याच मार्गाने जातो म्हणते, कारण तिथपर्यंत आपल्याला जमीन लागली होती. ठीक आहे. तर मी आपल्याला आणि एरवी पोर्तुगीजांचं महत्व कुणीकडे होतं? पूर्वेकडे जाण्याचं. स्पेनवाले इकडे जाणार होते. तर पोर्तुगीज म्हणे आपला नकाशा आहे, नकाशापर्यंत दन्न 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 इंजिन फिरवले, दन 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 केप ऑफ गुड होप पर्यंत येऊन पोहोचले. तिथं वाटलं त्याला आराम करावं, समोरच्या सागरी सफारीसाठी निघून जाव. झाला ना एवढंच. ठीक आहे. थांबल्यानंतर मग त्याला काय झालं, त्या गोष्टी तिचा केप ऑफ गुड होप पर्यंत थांबले, मुक्काम केला, पाल टाकली, 4-5 दिवस मुक्काम केला. मग त्याला असं फिरता 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 असे त्याला आवाज यायला लागले. एक दिवशी समजा मंगळवार असेल, त्या दिवशी बाजार असेल, बाजाराच्या दिवशी तिथून आवाज यायला लागले, टमाटे 5 रुपये किलो, हे अद्रक 10 रुपये किलो, अशा पद्धतीचा. अरे याला वाटलं इथे पण माणसं राहतात. कुठं राहतात? दक्षिण आफ्रिका. इथं पण कुठेतरी व्यापार चालू आहे. ठीक आहे. म्हणजे आता असं साहजिक त्याला आहे. ते शोधात निघाले. तिथं एक मोठाशात बाजार दिसला, लोक दिसले एवढे मोठे. ठीक आहे. आणि हा खतरनाक होता, वास्को द गामाला खतरनाक व्यक्ती. तिथे बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये जाऊन पाहिजे तर मसाल्याचे पदार्थ दिसले. आता ज्या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ असतील, ऑब्विसली ते तिकडून आले असतील. एक तर भारतावाले तिथे आले असतील किंवा तिथचे लोक भारतात गेले असतील. मग यांना कोणाला तरी माहित आहे की भारत इकडे इकडे आहे. ठीक आहे. तर मग हा वास्को द गामा गेला इन्सा कुठं आपल्या त्या बाजारामध्ये, आणि बाजारामध्ये जाऊन मग एका जणाने ते महत्वाचं म्हणजे एक जण उभा होता, त्याला म्हणतेच एक जण असा तमाखू घोडत मस्त उभा होता. त्याला जाऊन म्हणते, अरे म्हणते इकडे भारत वगैरे कुणीकडे आहे म्हणते. ते म्हणते भारत मला माहिती आहे म्हणते, पण मी सांगू शकत नाही म्हणते. कारण काय सांगायचं नाही म्हणते, कारण आम्ही तिकडून येतो म्हणते, व्यापारी मार्ग आहे म्हणते, उद्या कदाचित कमी जास्त झालं तर. हा लय खतरनाक व्यक्ती होते वास्को द गामा. ते म्हणते, बरं याच्या बदलीत मी तुला काही देतो म्हणते, म्हणजे तुला पैसे देतो, धन देतो, पण तुम्हाला व्यापारी मार्ग सांग म्हणते. आणि तो याचं नाव होतं अब्दुल माजिद. जो व्यापारी होता, कोण?
अब्दुल माजिद नावाचा एक व्यापारी होता. तो गुजराती होता भाऊ. गुजराती पैशासाठी काही बी करते. कोण हे गुजराती व्यापारी होता. अब्दुल माजिद नावाचा एक व्यक्ती भेटला आणि त्याने सांगितलं की मला तर व्यापारी मार्ग माहित आहे, पण याच्या बदलीत तुला मला पैसे द्यावे लागेल. मी तुला घेऊन तर जातो त्या मार्गाने, पण तुला मला काय द्यायला लागेल, पैसे द्यायला लागेल. आता हा खतरनाक भाऊ एवढे मोठे पैसे खर्च केले, यांनी तिथपर्यंत आले. ते म्हणे भाऊ पैसा कितना भी ले ले, लेकिन मेरे को वहां पे छोड़ दे. कोण म्हणे? आपला वास्को द गामा. मग अब्दुल माजिदने घेऊन आला. आता केप ऑफ गुड होप पर्यंत इथपर्यंत आलेच होते. चल म्हणे भाई बेट म्हणे जहाज में. और काय इथून असं नेत 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 इथपर्यंत आले. इथं थांबले आणि सांगितलं आता तुला काय, तुझ्यातनी म्हणजे तू भारतामध्ये येण्याचा पर्पज काय? व्यापार. आणि ते व्यापार करण्याचा कशाचा? आपल्या मसाल्याचा. मग मसाले कुठे सापडते तुला? ते गुजरातमध्ये गेला तुला मसाले सापडन का? गुजरातचा भाग इकडे वरत नाही, तर मग तू जा इकडे, मी जातो इकडे. ठीक आहे. अब्दुल माजिदने आपले पैसे घेतले, तो निघाला गुजरातकडे. आणि हा जो होता त्याचं काय नाही आपलं, त्याचं नाही वास्को द गामा निघाला भाऊ कुणीकडे? वास्को द गामा निघाला तर कोलकात्याकडे. ठीक आहे. मग इथंच कलिकत बंदरातनी पहिल्यांदा उतरला. आणि त्या कलिकत बंदरातनी तिचा राजा होता, राजा झामुरीन. होता. आणि या झामुरीने त्याचं 20 मे 1498 ला स्वागत केलं. आइये आपका इंतजार है. ठीक आहे. अशा पद्धतीचं स्वागत झालं. म्हणजे 2-4 अशा पोरी मस्त नऊवारी वगैरे घालून लगे फुलं फेकत अशा. ठीक आहे. कोण आपला वास्को द गामा. त्याला लय खतरनाक वाटलं. अरे वा, आपलं पहिल्यांदा स्वागत करायला लागले पोर्तुगीज. आणि साहजिक आहे, स्वागत काऊन नाही करणार? ते व्यापाराच्या दृष्टिकोनाने त्याला माहित होतं आपल्याला सोनं भेटन. आणि भारताचं पहिले व्यापार कोणासोबत होतं? सोनी की चिडिया म्हणले ते सोनं द्यायचे ना, आपण त्याला मसाले द्यायचं. एवढं खतरनाक होतं आपल्या इच्छा. ठीक आहे. तर मग वास्को द गामा गेला दिवसा. वास्को द गामाचं स्वागत वगैरे झालं. आई आपका स्वागत इंतजार आहे. फुलं वगैरे फेकले, झालं जेवण गिवण केलं, राजासोबत मस्त गोष्टी वगैरे सांगितल्या. आणि राजा स्वतः गेला. स्वतः गेले. काय केलं रे? महत्वाचं म्हणजेच काय, 2-3 जहाजे भरून याला काय दिलं? महत्वाचं हे भरून दिलं. चांगलं घे मसाला, हे घे ते घे. मसाला घेतला येणं. 3 जहाजे भरून नेला भाऊ. कुठून नेला? आपल्या इकडे गेला, युरोप खंडामध्ये नेला, युरोपात नेला. आणि त्यानं 60% जास्त भावाने विकला. म्हणजेच काय रे? 60 टक्के नाही, सॉरी 60 पट म्हणजेच काय? 600% ना. 1 मिनिट थांबा. 60 पट म्हणजे 1 रुपयाची वस्तू ती 60 रुपयाला विकली त्यानं. 1 रुपयाची वस्तू. कितीक नफा. एवढा जबरदस्त झाला तो, एवढा खतरनाक. त्याला काय वाटलं, अरे बापा एवढं म्हटल्यावर तर मग तर झालं तो भाऊ. दिल खुश हो गया ना, दिल गार्डन हो गया ना. किसका? वास्को द गामाचा. ही अशी एक्सपेडिशनची आहे. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल भारतात येण्याची कारणे. आणि भारतातून समजा हे आता इथून भारताचा इतिहास खरा अर्थाने सुरुवात झाला. पोर्तुगीज आले. पोर्तुगीज येण्याचा म्हणजेच का, पोर्तुगीज केव्हा आले, पोर्तुगीज जाण्याचा म्हणजे भारताचा शोध लागला. याच्यानंतर काय झालं रे? हळूहळू बाकीची सत्ता बी भारतामध्ये यायला लागल्या. ठीक आहे. हळूहळू भारतामध्ये सत्ता यायला लागल्या. उदाहरणार्थ आपण मग बघू हळूहळू मग भारतामध्ये येण्याचा क्रम, जाण्याचा क्रम. भारतामध्ये येण्याचा क्रम आहे उदाहरणार्थ PDEF, भारतामध्ये येण्याचा क्रम. ठीक आहे. भारतात येण्याचा क्रम. भारतात येण्याचा क्रम होता PDEF. उदाहरणार्थ पहिल्यांदा कोण आले? पोर्तुगीज आले, त्याच्यानंतर डच आले, त्याच्यानंतर इंग्रज आले, त्याच्यानंतर फ्रेंच आले. ठीक आहे. याच्यातनी आले. आणि जाण्याचा पण क्रम आहे. ठीक आहे. तर जाण्याचा क्रम याच्यामध्ये आहे. सर्वात पहिल्यांदा डच गेले, त्याच्यानंतर ब्रिटिश, फ्रेंच, त्याच्यानंतर पहिल्यांदा कोण गेले? डच, त्याच्यानंतर इंग्रज, त्याच्यानंतर फ्रेंच आणि नंतर पोर्तुगीज सर्व शेवट गेले. ठीक आहे. हे जाण्याचा क्रम आहे. ठीक आहे. हा येण्याचा क्रम, हा जाण्याचा क्रम. जाण्याचा क्रम. ठीक आहे. हा वाला क्रम आहे PDEF. ठीक आहे. आणि DEFP. ठीक आहे. हा जाण्याचा क्रम आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, आयोग तुम्हाला वारंवार याच्यावर प्रश्न विचारते. ठीक आहे. एकदम साधा आणि सोपा आहे. ठीक आहे. महत्वाचं म्हणजेच काय, आधुनिक भारताचा इतिहास आता आपला चालू आहे. ठीक आहे. याच्यामध्ये झाला तर हे झालं महत्वाचं म्हणजे आता आपण डायरेक्ट विषयाला हात घालू समोर. ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास महत्वाचं ते ऑटोमन ते 1453 हे तर तुम्हाला समजलं. बायझंटाईन म्हणजे याला कॉन्स्टँटिनोपल आताचे काय म्हणतो आपण याला
आताचे काय नाव इस्तंबूल शहर म्हणतो जिंकल्याने भारत युरोपमधील यांचा कॉन्स्टॉबल म्हणजे खुशकीचा मार्ग व्यापारी मार्ग बंद झाला होता. त्याच्यामुळेच काय याचा शोध लावून हे क्रमपात्र ठरले होते. क्रमपात्र ठरण्यासाठीच कोण 1892 इटलीच्या दर्यावरती कोलंबस अटलांटिक महासागरावरून भारताकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि अमेरिका खंडाचा शोध लागला. अमेरिका खंडाचा शोध त्याने नाही लावला, अमेरिका खंडाचं नाव त्याच्यावरून पडलं. सॉरी, अमेरिका खंडाचा शोध कोणाला कोलंबसनच लावला, नाव कोणापर्यंत पडलं तर अमेरिका व्हेस्पुसी पडलं. हे बघितलं आपण. 20 मे 1498 रोजी वास्को द गामा पोर्तुगीज खलाशी दक्षिण टोपेला वळसा घालून कुठे आला तर कलिकत बंदरामध्ये आला. कलिकतचा राजा हिंदू राजा झामोरीन याने त्याचे वास्को द गामाचे काय केलेलं स्वागत केले. स्वागत केल्यानंतर झालं असं की तो व्यापारी घेऊन गेला. भारतीय भूमी महत्वाचं म्हणजे भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला व्यक्ती कोण, तो वास्को द गामा होता. प्रारंभिक पोर्तुगीजांनी आघाडीवर होते. व्यापाराबरोबरच साम्राज्य विस्तार व्यापारात होतच होता आणि साम्राज्य विस्तारावर सुद्धा भर होता कोणाचा, याचा. आणि 1510 साली आदिलशाहकडून जिंकून घेतलेले गोवा हे आपले प्रमुख केंद्र बनवले. कोण, यांनी पोर्तुगीजांनी. नेक्स्ट, पोर्तुगीजानंतर डच, इंग्रज, फ्रेंच इत्यादी व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा भारताकडे वळविला. हे तर बघितलं, थोडक्यामध्ये रिव्हिजन बघू आपण. भारतात युरोपियनचे सत्तांच्या येण्याचा क्रम बघू आपण. याच्यामध्ये बघा, एक पोर्तुगीज, त्याच्यानंतर डच, ब्रिटन, त्याच्यानंतर डेन्मार्कचं काही एवढं महत्वाचं नव्हतं. त्याच्यानंतर म्हणजे काय फ्रेंच, हे त्याचा येण्याचा क्रम आहे PDF. त्याच्यानंतर भारतातून परत जाण्याचा क्रम म्हणला तर डच 1825, डेन्मार्क त्याच्यानंतर 1869, त्यानंतर ब्रिटिश 15 ऑगस्ट 1947 म्हणजे इंग्रज, आणि फ्रेंच 1 नोव्हेंबर 1954, आणि पोर्तुगीज म्हणलं तर 19 डिसेंबर 1961 म्हणजेच काय गोवा. शेवटच्या याच्यातून गेले. सर्वात पहिले कोण आलं तर पोर्तुगीज आले, आणि सर्वात शेवट जर म्हणलं तर कोण गेले तर पोर्तुगीजच गेले. सर्वात पहिले पोर्तुगीज, सर्वात शेवट म्हणलं तर पोर्तुगीजच. ठीक आहे, हा क्रम आहे याच्यामधला. थोडक्यात पोर्तुगीजांचे भारतातील पहिला व्हाईसरॉय, आता पोर्तुगीज आले तर त्यावेळेस एखादा थोडक्यामध्ये माहिती घेऊन घेऊ आपण. पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाईसरॉय म्हणजे कोण, फ्रान्सिस, एक मिनिट, ठीक आहे, फ्रान्सिस्को डी अल्मेडा पहिला गव्हर्नर. कोणाचा, पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर कोण, तर फ्रान्सिस डी अल्मेडा. ते 1505 ते 1509, हे काही येणार नाही. हा प्रश्न आहे, फ्रान्सिस डी अल्मेडा, याच्यावरती प्रश्न बनू शकतो तुम्हाला. नेक्स्ट, भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण, गव्हर्नर आणि कॅप्टन जनरल कोण होता फर्स्ट, तर अल्फान्सो डी अल्बुकर्क. ठीक आहे, भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर. ठीक आहे, ते पहिला व्हाईसरॉय फ्रान्सिस डी अल्मेडा, तो पहिला व्हाईसरॉय होता भारतातील पहिला. ठीक आहे, त्यानंतर हा काय पहिला गव्हर्नर म्हणलं तर अल्फान्सो डी अल्बुकर्क होता 1509 ते 1515. भारतातील पोर्तुगीजांचे एकूण 128 आणि शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणलं का मॅन्युअल अँटोनियो व्हॅसालो ई सिल्वा. ई सिल्वा लक्षात ठेवलं तरी होऊन जाते. शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता, शेवटचा गव्हर्नर जनरल मला तर आय थिंक प्रश्न दिसलाच नाही. ते काय म्हणते, फ्रान्सिस्को डी अल्मेडावर प्रश्न आहे. आणि अल्फान्सो डी अल्बुकर्क, तुम्ही अल्फान्सो जे एक जात आहे आपली इथं, अल्फान्सो वगैरे मला ते कशीच तरी जात, आंब्याची अल्फान्सो वगैरे काय कशीच तरी जात आहे, ते यानंच आणली होती ते. ठीक आहे, अल्मेडा वगैरे. ठीक आहे, पोर्तुगीजांपासून आपण बरेच काहीतरी म्हणजे त्यांनी जे वनस्पती वगैरे भारतामध्ये आणल्या. ठीक आहे, हे झाल्या गोष्टी. समोर ब्रिटिशांच्या भारतात आगमन, ब्रिटिश सत्तेचा भारतातील विकास. आता याचे पण थोडी खतरनाक स्टोरी आहे. आता हे पण खतरनाक. ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापाराच्या उद्देशाने 31 डिसेंबर 1600, ठीक आहे, 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. झालं असं होतं की आता उदाहरणार्थ योगायोग पहा, आता 31 डिसेंबर जवळ आली, आजची तारीख 30, उद्याची तारीख 31. ठीक आहे, झालं असं की 31 तारखेला हे बसले लोक, आणि आता भारताचा शोध लागला. भारताचा शोध लागल्यानंतर मग आता काय करायचं, समोर काय करायचं, तर भारताचा शोध लागल्यानंतर मग आता आपली एक कंपनी स्थापन करू आपण. राज्यानं बसले, राज्यानं मस्त 5-6 बॉटला, एक टेबल, राऊंड टेबल कॉन्फरन्स मस्त 5-6 बॉटला बसल्या, तिथं पॅक वगैरे मारणे वगैरे चालू होतं. अशा 5-6 मोठे व्यापारी आले. ते म्हणे आता काय करायचं, तर आपण म्हणे ईस्ट इंडिया कंपनी नावाची एक स्थापन करू म्हणे. 31 डिसेंबर तारीख होती, मस्त राज्यानं पार्टी चालू होती. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली त्यांनी. ईस्ट इंडिया कंपनीची म्हणजे आज स्थापना करायची म्हणे. कधी स्थापना करायची, 31 तारीख होती, 31 डिसेंबर होती. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली त्या दिवशी. दारूच्या याच्यात करून टाकलं. आता करूनच टाकली. आणि हे गेले सरळ कोणापाशी, तर राणीपाशी सुरुवात दिली. राणी कोणी होती, तर एलिझाबेथ राणी होती. सुरुवातीस राणी एलिझाबेथ केले, आणि दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी राणी एलिझाबेथ, अरे काय म्हणते, हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा राणी, तुम्ही हाय म्हणून सर्व आहे असं आहे. राणीला बम चढवलं झाडावर. कशावर, झाडावर चढवलं, म्हणजे आपल्या हरभऱ्याच्या चण्याच्या झाडावर चढवलं. राणी खुश ना भाऊ. राणी खुश झाल्यानंतर ते काय म्हणे, राणी म्हणे आता म्हणे आम्ही ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली म्हणे काल रात्रीच. केव्हा का स्थापन केली, काल रात्री स्थापन केली म्हणे. आणि आता काय करायचं म्हणे, तर आम्हाला तुम्ही सनद द्या म्हणे,
आणि आम्हाला एकाधिकार द्या म्हणे. एकाधिकारीच्यासाठी की आमच्याशिवाय, आमच्या कंपनीशिवाय भारतासोबत कोणीही व्यापार करणार नाही या पोर्तुगीज मधून किंवा युरोपातून समजा, ठीक आहे. आम्हाला एकाधिकार द्या म्हणे. पोर्तुगीज राणी एवढी खुश झाली होती, एवढी खुश. अरे तारीफ, बायाचं कसं असते भाऊ, त्याची तारीफ करा तुम्ही, खूप खुश होतात ते, ठीक आहे. पण शेवटी बाई मग तिनं पहिल्यांदा 15 वर्षाची सनद दिली. किती वर्षाची सनद? सुरुवातीस 15 वर्षाची सनद दिली. कंपनी पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद. एरवी पूर्वेकडे एक्सपिडिशन झाल्या, पश्चिमेकडे स्पेनचा भाग होता, त्याने वाटून घेतला होता. पूर्वेकडील देशांची व्यापाराची सनद दिली. कोण दिली? पहिल्यांदा राणी एलिझाबेथ सुरुवातीला. किती वर्षासाठी? 15 वर्षासाठी, ठीक आहे. इथपर्यंत डाळ शिजली त्यांची, 15 वर्ष झालं. त्याच्यानंतर आलं पिक्चर मध्ये कोणाला? तर 1609 मध्ये राजा जेम्स पहिला याला, ठीक आहे. आता राजे म्हणजे तिकडचे राजे विलसित. आता इंग्रजांनी वाटले जे 15 त्याने कंपनी स्थापन केली होती, त्याला वाटलं 15 वर्षात चुटकी तर निघून जाईल आणि व्यापार भरभराटी चालला ना, व्यापार इथून नेत जाय, म्हणजे इकडचे मसाले घ्यायचे, इकडे विकायचे, म्हणजे आता खतरनाक व्यापार चालू होता आणि याले प्रॉफिट खूप भेटायला लागलं. मग याला वाटलं की आता हे 15 वर्षानं जर सनद नाही भेटली आणि आतापासून जर आपण नाही केलं प्रयत्न, तर 15 वर्षानंतर आणखी एकाधिकार संपन्न. एकाधिकार म्हणजेच काय महत्वाचं, म्हणजे त्यालाच काय म्हणतो? ऑथोराइज डीलर. ऑथोराइज डीलर किंवा एकाधिकार म्हणजेच काय की असा व्यक्ती की त्याच्या व्यतिरिक्त तो व्यापार करू शकणार नाही. उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये ऑथोराइज डीलर असतात. ऑथोराइज डीलर म्हणजेच काय? आता बघा, एक सोनीचा कॅमेरा आहे किंवा सॅमसंगचा मोबाईल घेऊ आपण, ठीक आहे. मोबाईलचा एक ऑथोराइज डीलर असते सॅमसंग, की तो जिल्ह्यामध्ये तो ऑथोराइज असते, त्याच्यापासूनच ते जो माल डिस्ट्रीब्युट होणार तो त्याच व्यक्तीपासून होणार, ठीक आहे. दुसऱ्या व्यक्तीपासून होईल का? नाही. तो जिल्ह्यामध्ये त्याच व्यक्ती, जिल्ह्याचं म्हणजे काय, सॅमसंगचं एक तिचं पर्टिक्युलर ठिकाण, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला देऊ शकते का? ते नाही देऊ शकत. आणि तो खालचा माल तिथून सेल करत, ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? ऑथोराइज डीलर म्हणतो. आणि त्याला एकाधिकार म्हणतो. कंपनीचा एकाधिकार पहिल्यांदा 15 वर्षाची सनद दिली होती कोणी? राणी एलिझाबेथ. दुसऱ्यांदा मग यांनी पकडला भाऊ राजाले. त्याला माहित होतं बाया हे 15-15 वर्षानं, आणखी 30 वर्षानं वाढवून, 40 वर्षानं वाढवून, अशा वाढवणं. मग त्यांनी एक स्टोरी लावली. मग असाच एक पार्टीचं आयोजन केलं. राजा जेम्सले बोलावलं. राजा जेम्सले परत दारू पाजली. जेम्सले म्हणे, काय राजा, तुम्ही लय खतरनाक व्यक्ती आहे आणि म्हणजेच काय, आपल्याला प्रॉफिट व्हायला लागलं, असं झालं तसं झालं, पूर्ण इकडच्या तिकडच्या गोष्टी, तुमच्यासारखा राजाच नाही, तुम्ही खतरनाक राज्य आहे आणि दुसऱ्याला किती सुंदर आहे तुम्ही, अरे बापा, तुमच्यासारखं यंग एज आणि तुम्ही एवढे वयाचे वाटतच नाही, असं नाही तसं नाही, अरे एवढी फेकली भाऊ राजा पूर्ण फुल नशेत नाही. ते म्हणे क्या चाहिए म्हणे आपको? ते म्हणे हे चाहिए की याच्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी सनद पाहिजे म्हणे. कशाची? पूर्वेकडे देशाची व्यापार करण्यासाठी कायमस्वरूपी एकाधिकार. म्हणजे दुसरी कंपनी तिथं स्थापन झालीच नाही पाहिजे, दुसरी कंपनी आली नाही पाहिजे. जो प्रॉफिट घेईन तो आम्हीच घेतला पाहिजे. मग याने पण देऊन टाकली ना भाऊ, एवढी तारीफ केल्यावर म्हणलं भाऊ देऊन टाकली. कोणा देऊन टाकली? कायमस्वरूपी सनद देऊन टाकली. जेम्स राजाने देऊन टाकली. 1615 इंग्रज वकील सर थॉमस रो यांनी जहांगीर कायमस्वरूपी, जोपर्यंत इंग्लंडची संसद म्हणत नाही की आता तुमचा एकाधिकार संपला, आणि असं जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत तिचा एकाधिकार राहील, ठीक आहे. समोर बघू. बरं, एकाधिकार संपते ते मी तुम्हाला सांगतोच, कधी संपते काय संपते. 1615 साली इंग्रज वकील सर थॉमस रो यांनी जहांगीर बादशाहकडून प्रथम व्यापारी सवलती मिळेल. कोणाकडून? थॉमस रो याने जहांगीर बादशाह होता, ठीक आहे. त्यावेळी सत्ता कोणाची? जहांगीर. थॉमस रो यांनी बंगालमध्ये जहांगीर बादशाहकडून प्रथम व्यापारी सवलत मिळवल्या. यामुळे प्रारंभिक काळात इंग्रजांनी सुरत म्हणजे काय, गुजरात, मच्छलीपट्टणम, मद्रास आणि कोलकाता सोबत मुंबई या ठिकाणी काय केलं? आपल्या वखारी स्थापन केल्या. एकदम सोपी आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, थॉमस रोने जहांगीर बादशाहकडून प्रथम व्यापारी सवलती घेतल्या. आणि ते कधी घेतली? पहिले ते 1608 पहिल्यांदा. आणि पहिली वकार कुठं? 1608 ची सुरतमध्ये झाली, ठीक आहे. समोरच्या स्लाइडवर असेलच. ब्रिटिशांची भारतातील पहिली वकार सुरत 1608, ठीक आहे. याच्यावर प्रश्न आहे का? तर 100% प्रश्न आहे याच्यावरती. हा प्रश्न लक्षातच ठेवायचा. याच्यावरती प्रश्न आहे का? याला लाल करून टाकू आपण, ठीक आहे. लाली लाल, ठीक आहे. प्रश्न गुजरात. अधिकाधिक नफा मिळवणे हाच ब्रिटिशांचा व्यापाराचा प्रमुख अर्थव्यवस्थेचा उद्देश होता. याच्यानंतर अर्धे प्रश्न सुटते, ठीक आहे. प्रमुख उद्देश काय होता ब्रिटिशांचा? अधिकाधिक नफा मिळवणे, नफाच, बाकी काहीच नाही. अर्थव्यवस्था प्रमुख. साम्राज्य विस्ताराचा हेतू साध्य करण्यासाठी इंग्रजांना प्रथम पोर्तुगीज, त्यानंतर डच आणि शेवटी फ्रेंचच्या बरोबर कडवा संघर्ष करावा लागला. एकदम सोपी आहे. पहिल्यांदा कोणासोबत? पहिल्यांदा याने पोर्तुगीजांसोबत, त्यानंतर डच आणि शेवटी फ्रेंचच्या बरोबर त्यांना कडवा संघर्ष करावा लागला. समोर बघू, ठीक आहे. इंग्रज फ्रेंच संघर्ष बघू, ठीक आहे. तर आय थिंक तुम्हाला आजचं लेक्चर हे पहिलं लेक्चर आहे आपलं, इथपर्यंत थांबून जाऊ आपण. त्याच्यानंतर दुसरं म्हणजेच काय, इंग्रज फ्रेंच संघर्ष, कर्नाटकची 3 युद्ध वगैरे झाली,
ते याच्यानंतरच्या आपण पार्टमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आय होप तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलं असं. आणि याच्यावरती बरेच प्रश्न आहे बरं का. ठीक आहे. तुम्हाला जो आज मी पार्ट शिकवलाय ना, आता हे तर तुम्हाला वाटत असेल फास्ट ट्रॅक बॅच आहे म्हणून मी तुम्हाला समजा ह्या गोष्टी काही काही गोष्टी समजा तुम्हाला क्लिअर करून सांगत आहे. तरी मी तुम्हाला पहिल्या गोष्टी ज्या पूर्ण आहे ते क्लिअर करून सांगितलं. पोर्तुगीज येण्याचं कारण, हे कोण कोण आलं, पहिल्यांदा काय आलं, 60 पट हे जे वगैरे झालं. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आपल्यासाठी. ठीक आहे. चला, तर आपण या ठिकाणी आज इथंच थांबवण्याचा प्रयत्न करू. उद्या परत आपण एक क्लास घेऊ आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. हे बघा, कोलंबस वगैरे, बार्थोलोमेव डायस, कोलंबस, अमेरिगो व्हेस्पुसी, वास्को द गामा, ह्या गोष्टी या ठिकाणी मी लिहून ठेवलेल्या आहे. तुम्ही याचा फायदा नक्कीच घेऊ शकता. तुम्ही नोट्स पण काढा. ठीक आहे. समोर चालू या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो.